हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळची वाजलेली आहे 6:30 आणि माझा चालू झालेला आहे योगा. तर मी असं डेली योगा करत नाही, पण आज म्हटलं करूया. हे कामावर गेले होते आणि वाजलेले आहे 7. आंघोळ वगैरे सगळं झालेलं आणि आज आहे खंडेराव महाराजांचं, खंडेराव देवाचं, आपल्या कुलदेवतेचं षडरात्राची सुरुवात झालेली आहे. तर मी आंघोळ करून तयार झालेली आहे आणि बाहेर बघू शकता 7 वाजलेले आहे तरी पण सूर्य आलेला नाही आहे. परत एकदा पावसासारखं वातावरण तयार झालेलं आहे, त्यामुळे थंडी थोडी कमी झालेली आहे. आणि देवांची देवपूजा अजून बाकी होती, पण लाईट लावून दिलेला, खूप अंधार वाटत होता. त्यानंतर मी बाहेर येऊन रांगोळी काढलेली, पण रांगोळी काढतानाचा व्हिडिओ काढता आला नाही, कारण की एका हाताने मोबाईल धरू की आज राम पण अजून उठलेला नव्हता. तर मग रांगोळी काढली आणि मग फोटोज काढले. तर आज आहे खंडेरायाची षडरात्र, त्यामुळे अशी रांगोळी काढलेली छानपैकी. त्यानंतर घरात आल्यानंतर स्वयंपाकाला लागलेले. यांना आज काही टिफिन नव्हतं न्यायचा, कंपनीमध्येच जेवण होतं, त्यामुळे मग आमचा स्वयंपाक करत होते. आणि त्यानंतर मला आठवलेलं की अरे आज तर उपवास असतो, पण स्वयंपाक झाल्यानंतर मला ते आठवलेलं. टिफिन वगैरे करून घेतलेला रामचा आणि श्रीचा. पुढे भरपूर सारं शेड्यूल आहे. आणि काही जणं असं म्हणतात की पर्सनल लाईफ नाही आहे ही. ॲक्च्युली डेली व्लॉग म्हणजे आपण जे काही करतो डेली, तर ते डेली व्लॉग म्हणून एक सिरीज असते, किंवा यूट्यूबला आपल्याला सब्जेक्ट दिलेला असतो की तुमचे व्हिडिओज कॉमेडीबद्दल पाहिजे, की तुम्ही काय शेअर करणार आहे, की टेक म्हणून पण असतात बघा चॅनल. तर टेक्नॉलॉजीसाठी तर आपल्याकडे एवढ्या वस्तू अवेलेबल नाही आहे, त्यामुळे म्हटलं आपण डेली व्लॉगचं चॅनल सुरू करूया. तर मला चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि व्ह्यूज जरी कमी असले तरी पण माझा वॉच टाईम हा वाढतच असतो. आता रामची तयारी झालेली आहे आणि तो मस्तपैकी टी व्ही बघत बसलेला आहे सकाळी. तर खूप क्यूट आहे, अजिबात स्कूलला जायला रडत नाही तो. आणि वाजलेले आहे 8:15. राम आता स्कूलला गेलेला आणि मी पण आलेले आहे माझ्या कामासाठी. आणि मी तुम्हाला जर का वाटत असेल ना की मी माझं एवढंच काम दाखवते, खूप काही दाखवायचं असतं, पण कधी लक्षात राहत नाही, कधी सगळेच आपल्याला कॅप्शन शूट करता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एकदा नक्कीच दाखवेल की मी नक्की काय करते म्हणून. तर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करत असते. तर आज तुम्हाला मी आता तिसऱ्यांदा सांगते आहे की आज चंपाषष्ठीच्या अगोदर जी षडरात्री असते खंडेराय महाराजांची, आपल्या देवांची, खूप जणांचं, काही जणांचं ज्योतिबा आहे, काही जणांचं खंडोबा आहे. तर मी पूजा मांडणी करत आहे. सगळं काम आवरून झालं आणि सकाळी मी ड्रेसवरच होते. पूजा आहे आणि छान असं घरामध्ये पूजापाठ, त्यानंतर असं व्रतवैकल्य केले की प्रसन्न वाटतं. आणि खरंच पूर्वीच्या लोकांनी आपल्याला काहीतरी प्रसन्न वाटावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लावून दिलेल्या आहेत. तर बघा, ज्यांच्या घरामध्ये पण पूजापाठ होत असेल ना, तर खूप छान प्रसन्न वाटतं त्या घरामध्ये. तर अगोदर मी असं तांदळाचा स्वस्तिक काढून घेतलेला. तर हा जो कपडा आहे ना खालचा, थोडासा गळत होता. त्यानंतर राम पण स्कूलमधून आलेला, तरी मी पूजाच मांडत होते. थोडा लेट झालेला आणि त्याची कंपास नेमकी तुटलेली आहे, तर त्याला कंपास घ्यायची असं तो म्हणत होता. तर स्वस्तिक तांदळाचं झाल्यानंतर पोथी ठेवलेली. त्यानंतर त्या स्वस्तिकवरती मी कलश ठेवलेला, त्यामध्ये आता पाणी टाकत आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला जर माहीतच असेल की आपण 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर हळदी कुंकू आणि भंडारा तर अवश्य टाकायला पाहिजे. तर भंडाऱ्याची पिशवी मी खोलून बघितली, पण त्यात थोडासाच भंडारा राहिलेला होता आणि भंडाराच शिल्लक नव्हता. त्यामुळे मी थोडंसं जेवढं होतं ना तेवढं त्या पाण्यामध्ये टाकलेला. त्यानंतर अक्षदा आणि आता 5 आंब्याची पानं, विड्याची पानं असली तरी पण चालतात, आंब्याची पानं असली तरी पण चालतात. देवपूजा आपण कशी मांडणी करतो आहे, तर यापेक्षा आपला भाव कसा आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर खोबऱ्याची वाटी ठेवायची असते. तर याच्यावरती नारळ न ठेवता खोबऱ्याची वाटी ठेवतात, त्यामध्ये भंडारा, आणि मग त्यावरती आपल्या खंडेरायांचा जो टाक असतो ना तो ठेवायचा असतो, पण तो त्या वाटीत बसत नाही, त्यामुळे मी असं ठेवलेला आहे. तर काही खंडेरायाचा टाक हा झोपवून पण ठेवतात, पण जशी ज्याची प्रथा असेल, जसं ज्याला वाटतं तसं त्याने ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर देवटी, बोधली हे पण ठेवलं जातं. मी नैवेद्य पण दाखवलेलं आहे. त्यानंतर पाणी आणि अशा प्रकारे फूल वगैरे वाहून देवपूजा मांडून घेतलेली आहे, पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. सकाळी सासऱ्यांनी माझ्या देवपूजा केलेली आहे, तर आता मी पूजेची मांडणी करत आहे. त्यानंतर रांगोळी
देवासमोर रांगोळी पण काढत आहे. जिथे आपण पूजा मांडलेली आहे तिथे पण रांगोळी काढून घेत आहे. आणि आत्ताचा हा जो शूट होता ना तो सर्व रामने केलेला आहे. तनू पण आलेली होती, तनू आणि राम. तर हे दोघं जण सोबत खेळतात आणि त्यांची शाळा सुटलेली आहे तर ती पण आली होती खेळायला. मस्तपैकी आम्ही पूजा केली आणि आता रांगोळी पण झालेली आहे. तर कशी वाटली माझी पूजा मांडणी मला कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं असेल तर खंडेराया क्षमा कर. तर खूप छान वाटत होतं. असं धूप स्टँडमध्ये लावलेलं खूप छान स्टँड आहे, मला इतकं आवडलेलं ना. त्यानंतर दिवटी बुदली, हा कलश, पाणी भरून ठेवलं होतं देवासाठी. अशी आहे पूजा मांडणी. आणि व्हॉइस ओव्हर करताना मध्येच फोन आलेला त्यामुळे हा आवाज तुम्हाला असा येत असेल. येळकोट येळकोट, जय मल्हार, खंडेराय महाराज की जय, खंडेराव महाराज की जय. त्यानंतर रामने दर्शन घेतलेलं, तनूने पण दर्शन घेतलेलं. आणि आता त्यांना प्रसाद म्हणून मी चॉकलेट देणार आहे, कारण की लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतं, पण ते चांगलं नसतं, पण कधी कधी जर दिलं तर चांगलं असतं. तर हे असे चॉकलेट. आणि आता ते चाललेले आहे खाली खेळायला. माझी पण पूजा झालेली होती. त्यानंतर त्यांना टी व्ही लावून दिलेला मी आणि अभ्यास पण करत होते ते. तर मुलांना छोटा भीम हे खूप आवडतं आणि मलासुद्धा छोटा भीम बघायला खूप आवडतं. तर ते टी व्ही बघता बघता अभ्यास करत होते. त्यानंतर मला जायचं होतं, श्रीला वह्या आणायच्या होत्या आणि रामला कंपास, थोडासा भाजीपाला पण आणायचा होता. तर मी आलेले होते मम्मीकडं आणि माझ्या मम्मीची मामी तिच्या 10वीला ती जाऊन आलेली. मग म्हटलं चला आपल्याला जायला तर काही जमत नाही ना, आपण ॲटलिस्ट विचारपूस तरी करूया. म्हणून मी गेलेले 2 मिनटं आणि मग आलेले आहे मी स्टेशनरीच्या दुकानामध्ये. तर स्टेशनरी खूप छान होती, ती म्हणजे खूप सारी होती आणि गर्दी पण खूप जास्त होती, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं. त्यानंतर श्रीसाठी वह्या घेतलेल्या, म्हणजे थोडे 2-3च महिने राहिलेले आहेत, पण मुलांना लागतातच वह्या. त्यानंतर घरी यायला खूप लेट झालं होतं. घरी आल्यानंतर अगोदर देवाची आरती केली, देवपूजा केली, सगळे दिवे लावले आणि त्यानंतर मी लागलेली आहे स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये साधाच आयटम होता, भात होता, बटाट्याची भाजी आणि पोळ्या. तर म्हटलं चला आता घरी आल्यानंतर थोडेसे 2-3 भांडे वगैरे, त्यानंतर कपडे काढायचे, भरपूर सारी कामं असतात. आपण किती पण घरातून आवरून निघालो तरी पण काम आपल्यासाठी वाट हे बघतच असतं. श्रीला बाहेरचा दिवा राहिलेला तर छोटासा तेवढा लावायला सांगितला आणि श्री ते काम एकदम छान करतो. तर त्याला म्हटलं जा तू आता दिवा लावून ये. मुलांना जर अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या तर ते बरोबर करतात. आणि आता इशू आलेली आहे रामसोबत खेळायला. जेवणं वगैरे झाली आणि मग आता चालू झालेलं आहे काम आवरण्याचं. किचन ओटा अगोदर व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि भांडी मी बेसिनमध्येच घासते, कारण की आमच्या इथे बाहेर मागच्या साईडला चेंबर आहे आणि तिथे पाणी पण असं जास्त लवकर जात नाही. त्यामुळे म्हटलं चला आता बेसिनमध्येच भांडे घासूया. आणि आता सवय झालेली आहे उभं राहून, किती पण पायांना कळ लागली तरी पण आवडतात मला बेसिनमध्ये भांडे घासायला. अशी पटापट भांडी घासून आता मी तुम्हाला सांगितलं की शेड्यूल तर खूप जास्त असतं, पण जेवढं शेअर करता येईल तेवढं करत असते. तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा, चांगल्या चांगल्या कमेंट करत जा. आणि जो पुढे जातो त्याला पुढे जाऊ द्यायचं असतं, त्याला मागे नसतं खेचायचं. तर काही चुका असेल तर नक्कीच सांगत जा आणि छान अशा पॉझिटिव्ह कमेंट जशा येतात तशाच मला करत जा. आता सर्व कामावरून झालेलं आहे आणि आता म्हटलं चला थोडा वेळ टी व्ही बघूया. तर टी व्ही बघताना मला एक काम आठवलेलं. तर आता अजून झाडायचं बाकी होतं, भांडे घासून झालेले. म्हटलं आता टी व्ही बघूया, छान पिक्चर चालू होता, मुलं बघत होते. त्यानंतर मी आलेली आहे माझ्या जाऊबाईकडे, खालीच राहतात त्या, पण आली होती गाडी घेऊन, थोडं काम होतं, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग आलेले आहे घरी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग.